देशात सगळीकडे दिनांक 11 एप्रिल रोजी एकाच दिवशी ईद उल फितर सण साजरा करण्यात आला। यंदा कडक उन्हाळ्यात रमजान महिना आला होता। या महिन्यात कडक उन्हाची तमा न बाळगता मोठ्यांसह लहान लहान चिमुरड्यांनी त्यांच्या जीवनातील पहिला रोजा ठेवत अल्लाची इबादत केली। इस्लाम धर्मात महिनाभर रोजे ठेवून रात्रीची 20 रकात तरावीची विशेष नमाज अदा करत मौलानाकडून कुराण शरीफ ऐकून घेतले। रमजान महिन्याच्या पहिल्या दिवशी चांद पाहून अल्लाच्या इबादतला सुरुवात केली जाते। महिनाभर रोजे ठेवून तरावीच्या नमाजमध्ये कुराण ऐकून तसेच गोरगरीब व गरजूंना दान धर्म करण्यात येतो। सरासरी 1 महिन्यानंतर चांद पाहून ईदची नमाज अदा केली जाते। ज्या लोकांनी महिनाभर अल्लाची इबादत केली अशा लोकांना अल्लाह आजच्या ईदच्या दिवशी पापमुक्त करून स्वर्गात जाण्याचे इनाम देतो। भोकरदन तालुक्यातील धावडा गावात 2 ठिकाणी ईदची नमाज अदा करण्यात आली। सकाळी 8 वाजता ईदगाहमध्ये नमाज झाली तर 8:30 वाजता जामा मस्जिद येथे ईदची नमाज अदा करण्यात आली। ईदगाहमध्ये मौलाना आबिद साहब यांनी सर्व मानवजातीच्या भल्यासाठी व मानवाने मानवता ध्यानात ठेवून एकमेकांवर दया करावी। जीवन मृत्यूमध्ये बदल व्हायला वेळ लागत नाही। माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत एकमेकांवर प्रेम करावं अशी दुआ करण्यात आली। ईदच्या नमाजानंतर ईदगाह मैदानावर हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। आजच्या दिवशी प्रत्येक मुस्लिम बांधव कब्रस्थानात जाऊन तेथे दफन केलेल्या नातलगांना दुआ दरूद करतात। शिवशाही न्यूज प्रतिनिधी मजहर पठाण, भोकरदन। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।